खूप उत्सुक आहे, इच्छुक आहे, प्रयत्न करीत आहे. पण त्यांचं जे विजन आहे कोल्हापूरसाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण राज्यासाठी, त्या विजनला साकारण्यासाठी, पुढे नेण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी एक छान खासदारची गरज आहे. आणि म्हणून हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आहे, एक तरुण तडफदार खासदार आहे. त्यांना धैर्यशीलमध्ये काम करण्याची इच्छा आहे. आणि तसेच मंडलिक साहेब सगळ्यांसाठी उपलब्ध एक खासदार आहे. आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जनता पुन्हा एकदा धैर्यशील माने आणि मंडलिक साहेबांना निवडून देतील. खरं तर महाविकास आघाडी या ठिकाणी शाहू महाराजांना थेट रिंगणात उतरवले, त्यामुळे थोडीशी निवडणूक टफ जाईल असं सांगितलं जात आहे महायुतीसाठी. काल तुम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतल्या, काय नेमकी परिस्थिती तुम्हाला दिसली? मला खूप चांगली परिस्थिती दिसत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ह्या विभागातील जनते पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पाठिंबा देतील. आणि काँग्रेसची विचारधारा काय आहेत हे मला चांगलं माहीत आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही. आणि मी अनेक वेळा सांगितलं आहे की महाविकास आघाडीची जेव्हा स्थापना होत होती तेव्हा मी काँग्रेसला त्या विरोधात सल्ला दिला होता. कारण संधी साधू आघाड्या ते कधी जनतेच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हिताच्या नसतात. आणि आज काँग्रेस आणि उभाटा त्यांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळे दोघांनाही याचा फटका बसला. आणि म्हणून काँग्रेस पार्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये भरपूर नाराजगी आहे. खरं तर काल वर्षा गायकवाडांच्या विरोधात जे ट्विट केलं त्या ट्विटमुळे राजकीय आणि खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते. वर्षा गायकवाड माझी वहिनी आहे, माझे जुने सहकारी आहे. आणि वर्षा गायकवाड यांचे स्वर्गीय वडील एकनाथ गायकवाडजी आणि माझे स्वर्गीय वडील मुरली देवराजी यांचे खूप जुने संबंध होते. 1985 मध्ये एकनाथ गायकवाडजी धारावीचा आमदार होते. मुरलीभाई तेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होते. आणि हे बरोबर आहे की उभाटा आज 21 सीट्सवर इलेक्शन लढत आहे. पण त्यांनी फक्त एक दलित उमेदवार जनतेच्या समोर त्यांनी दिलेले. आणि आज शिवसेनानी फक्त 8 सीट्स डिक्लेअर केलं. पण 8 सीट्समध्ये शिवसेनानी आधीच 3 उमेदवारांना घोषित केलं. तर हे जे दलित विरोधी माइंडसेट आहे, हे दलित विरोधी माइंडसेटचा अगेन्स्ट आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आणि थेट जनतापर्यंत आपल्याला पोचून त्यांना ह्या दलित विरोधी माइंडसेटबद्दल कळवायला लागेल. खरं तर या आघाड्या कार्यकर्त्यांसाठी नुकसानदायक ठरतात असं तुम्ही म्हणालात. खरं तर सांगलीची जी पारंपरिक जागा होती काँग्रेसची ती सोडावी लागलेली आहे. कोल्हापुरात देखील अनेक वर्ष कार्यकर्ता पदाधिकारी असलेल्या कार्यकर्त्यांना काल अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कसं बघता एकूणच राज्यभरामध्ये काँग्रेसची जी अवस्था? म्हणून मी सांगितलं की पूर्ण राज्यात भरपूर नाराजगी आहे. सांगली एक सीट आहे, दक्षिण मध्य मुंबई एक सीट आहे. आणि हे जे अलायन्स आहे, आघाडी आहे, महाविकास आघाडी एक ॲक्च्युली एक पोस्ट पोल अलायन्स होता 2019 मध्ये. आता फर्स्ट टाइम हे प्री पोल अलायन्स होत आहे. आणि फुल ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स आहे, फुल ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. म्हणून मी सांगितलं की एक संधी साधू युती आहे, एक ऑपॉर्च्युनिस्टिक अलायन्स आहे. आणि मी एक गोष्टी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही स्वतः चेक करा. मी मीडियाच्या माध्यमातून शेवटचा मला एवढे सांगायचं आहे की महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून 2019 मध्ये दिल्लीतील कोणत्याही नेत्याने कधी बाळासाहेब ठाकरे
यांना त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे का? सर्वांकडे मोबाईल फोन आहे, स्मार्टफोन आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, 3G आहे, 4G आहे, 5G आहे, वायफाय आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेनं विनंती करतो, महाराष्ट्राच्या जनतेनं विनंती करतो, कडकडीची विनंती करतो की तुम्ही सोशल मीडियावर चेक करा की जर काँग्रेस पक्षांनी, बाळासाहेब ठाकरेंनी कधी ना कधी पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली नसेल तर ट्रू कलर्स ऑफ द अलायन्स आर बिफॉर एव्हरीबडी. पण असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे मग काँग्रेससोबत अलायन्स ठेवून काय आहेत वाटतंय? संधी साधू युती आहे आणि त्या लोकांनी पैशासाठी, खोक्यांसाठी, सत्तेसाठी, कुर्सीसाठी त्यांनी युती केली. कारण 2014 आणि 2019 मध्ये उभाटांनी नरेंद्र मोदीजींना पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी गांधी कुटुंबांचा, पवार साहेबांचा अपमान केला. पण त्यावेळी ते त्यांच्यासाठी कन्व्हिनियंट होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची कुर्सी न दिल्याने त्यांनी अचानक मत बदलले. आणि म्हणून हे विचारधारा नाही आहे, हे संधी साधूपणा आहे. ठाकरेंच्या पैकी एक ठाकरे, राज ठाकरे तुमच्या सोबत आलेले आहेत आणि मग बाळासाहेबांचे वारसदार नेमके राज ठाकरे की उद्धव ठाकरे वाटतात? मग आता जनता ठरवते. कोल्हापुरात मिलिंद देवरा बोलत होते, आपण ऐकलं. यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहू.